नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरला सुद्धा आपण परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित 50 मुद्दे IMP पॉईंट्स डिस्कस केले होते. तर मी पुन्हा तुमच्यासाठी आणखी 50 महत्त्वाचे मुद्दे घेऊन आलेलो आहे, जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. स्वराज्याची पहिली राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी बनवलेली होती. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडवर गागाभट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केलेला होता. अष्टप्रधान मंडळाचा जर विचार केला तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान जे होते पेशवे ते कोण होते, तर ते होते मोरो त्र्यंबक पिंगळे. त्यानंतर बघा, प्रसिद्ध जलदुर्ग शिवरायांनी मालवणजवळ समुद्रात बांधलेला जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग होय. त्यानंतर बघा, सत्यशोधक समाजाबद्दल माहिती. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची सुरुवात केली होती. मात्र 1877 ला ही शाखा जी आहे ते लाहोर या ठिकाणी नेण्यात आलेली होती. पहिली महिला जी शाळा होती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केलेली होती. मुंबईतील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना कोण केली होती, तर जगन्नाथ शंकरसेठ यांनी केली होती, द बॉम्बे असोसिएशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई या ठिकाणी झालेली होती आणि याचे पहिले अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय काँग्रेसमधील पहिली फूट म्हणजे जहाल मवाळ यांच्यामधली पहिली फूट 1907 ला सुरत अधिवेशनामध्ये झालेली होती, म्हणून याला सुरत फूट म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बिझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केलेली होती. पदवी आणि त्याग बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना घडली होती, त्याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी ब्रिटिशांना परत केलेली होती. भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जाते आणि लक्षात असू द्या 29 ऑगस्ट 1947 ला ही मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. याच दिवशी संविधान लागू करण्यात आले होते. तुम्हाला एक प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की मूलभूत हक्क जे आहे ते आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहे, तर ते आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे. आणि लक्षात असू द्या, भारतीय राज्यघटनेचा भाग 3 हा सर्वात मोठा आणि विस्तृत भाग आहे. यामध्ये 12 ते 35 मध्ये येणाऱ्या सर्व कलमा मूलभूत हक्काशी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्य विचारले तर ते आपण रशियाकडून घेतलेले आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा सभागृह असून लक्षात असू द्या ते वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे. साधारणतः त्याची सदस्य संख्या 250 इतकी आहे. ग्रामपंचायत प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर तो असतो ग्रामसेवक, ज्याची नियुक्ती जिल्हा परिषद मार्फत केली जाते. ते कोण करते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रात 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झालेली होती. जिल्हा परिषदेबद्दल जर महत्त्वाची माहिती पाहिली तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख हे CEO असतात, जे IAS दर्जाचे अधिकारी असतात. आणि शेवटचा प्रश्न बघा, महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखाला महापौर म्हणतात, तर प्रशासकीय प्रमुखाला मनपा आयुक्त असं म्हटलं जाते. कमिशनरचं स्पेलिंग पाठ ठेवा, परीक्षेत स्पेलिंग सुद्धा विचारलं जाते इंग्रजी या विषयामध्ये. चला आता पुढचे दुसरे टॉप पॉईंट बघूया. महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर आहे, जे की 1646 मीटर इतकं आहे. हे अहमदनगर नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. महाराष्ट्राची जीवनदायिनी गोदावरी नदीला म्हटलं जाते. ती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. तिने महाराष्ट्राचा 49% इतका भाग व्यापलेला आहे. आता तापी आणि नर्मदा कोणत्या नद्या आहे असा सरळ प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो, तर ती आहे पश्चिम वाहिन्या आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. माथेरान हे थंड हवेचं जे ठिकाण आहे लक्षात असू द्या ते माथेरान रायगडमध्ये येते आणि हे एकमेव वाहनमुक्त असं थंड हवेचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर बेसाल खडकापासून बनलेली जी रेगूर मृदा आहे ती कापसासाठी प्रसिद्ध आहे. आणि बघा, हे जे माथेरान आहे या ठिकाणी मिनी रेल्वे जाते, लक्षात असू द्या नेरळ ते माथेरान दरम्यान. हा पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एकदम उंचावर असणारं हे ठिकाण आहे. त्याच्यानंतर पहा, अष्टविनायक स्थाने महाराष्ट्रात एकूण 8 अष्टविनायक मंदिरे आहेत, त्यापैकी पुण्यामध्ये 5 आहे. लक्षात असू द्या पुण्यामध्ये किती आहे, 5 इतकी आहे. ठीक आहे, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राधानगरी म्हणजे दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर कोल्हापूर. आणि लक्षात असू द्या कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीला असं म्हटलं जाते. जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो. ओझोन थर संरक्षण लक्षात असू द्या, याच्यासाठी ओझोन दिवस हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. आपण मागच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल माहिती बघितलेली होती.
चिपको आंदोलन झाडे वाचवण्यासाठी उत्तराखंडमध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन सुरू करण्यात आलं होतं 1973 मध्ये. जागतिक वसुंधरा दिवस पण तुम्हाला येऊ शकते परीक्षेमध्ये, तर लक्षात असू द्या. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. भारतातलं पहिलं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. त्याचं आधी नाव हेली राष्ट्रीय उद्यान होतं. आम्हाला वाटते आता रामगंगा नॅशनल पार्क असं झालेलं आहे. ते भारतातलं पहिलं उद्यान आहे. जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे, तर ते आशिया खंड, आणि सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागर. आता बघा, महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, तर ते ताडोबा आहे, जे की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये येते. भारताची प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखावृत्त असून ते अलाहाबाद प्रयागराज जवळून मिर्झापूर या ठिकाणाहून घेण्यात आलेली आहे. आणि ग्रीनिश टाईमच्या आपण किती तास पुढे सांगितलं होतं मी तुम्हाला, 5.5 तास पुढे आहे आपण हे सांगितलेलं होतं. आता आपण सामान्य विज्ञान आणि आरोग्यावरचे काही प्रश्न बघूया. ठीक आहे. हवेतील, जर तुम्हाला हे लेक्चर असंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी पुन्हा तिसऱ्यांदा 50 प्रश्नाचं लेक्चर घेऊन येणार. हवेतील वायूचे प्रमाण, सर्वाधिक प्रमाण जे आहे ते नायट्रोजनचं 78% आपण बोललो होतो, ऑक्सिजन 21% असते. रातंधळेपणा अजीवनसत्वामुळे येतो. त्याच्यानंतर बेरी ब, स्कॅर्वी क, लक्षात घ्या, आणि मुर्दूस म्हटलं होतं आपण ड. ठीक आहे, त्याच्या नावातच आहे. रातंधळेपणा ए, बेरीतला ब, स्कॅर्वीतला क, आणि मुर्दूसमधला ड, अशा पद्धतीनं. लोहाची कमतरता, शरीरातील लोहांचं प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो. जागतिक आरोग्य दिवस कधी असतो, तर 7 एप्रिलला साजरा केला जातो. पाण्याचं असंगत आचरण आपण किती डिग्रीला पाहिलं होतं, 4 डिग्री सेल्सिअसला. सर्व योग्य दाता कोणाला म्हटलं जाते, ओ रक्तगटाला. ठीक आहे, कारण तो रक्त कोणत्याही व्यक्तीला त्याचं रक्त देता येते. मात्र सर्व योग्य स्वीकारणारा कोण आहे, तर ए बी रक्तगट, त्याला कोणत्याही रक्तगटाचा तो रक्त स्वीकारू शकतो. हा फरक आहे. मानवी शरीरातील हाडे, प्रौढ मानवी शरीरात 206 हाडे असतात. तर लक्षात असू द्या, लहानपणी साधारणतः ते 300च्या जवळ असतात. आणि शरीरातील सर्वात लहान हाड हे कानामध्ये असते, ज्याचं नाव आहे स्टेप्स. पेनिसिलिनचा शोध कोणा लावला होता, लक्षात असू द्या, तर पेनिसिलिनचा शोध सर अलेक्झांडर फ्लेमिंग याने लावलेला होता. लाळेतील पाचक विकर कोणता आहे, तर ते आहे टायलिन. लक्षात असू द्या, जे स्टार्चचे रूपांतरण शर्करेमध्ये करते. प्रकाशाचा वेग एका सेकंदात 3 लाख किलोमीटर म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतका असतो. इन्सुलिनचं कार्य काय आहे, तर स्वादुपिंडातून स्रवणाऱ्या, कशातून स्रवते बघा, स्वादुपिंडातून स्रवणाऱ्या इन्सुलिन संप्रेरकामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते. त्याच्या अभावामुळं जर तो शरीरात बनला नाही व्यवस्थित तर मधुमेह होतो. आणि भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. प्रदूषणजन्य आजार जर आपण थोडक्यात बघितले तर पाऱ्याच्या प्रदूषणामुळे म्हणजे मर्क्युरीमुळे मिनामाटा रोग होतो, हा जपानमध्ये आला होता. तर नायट्रेटचं प्रमाण जर जास्त झालं तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम नावाचा रोग होतो. आपण काय करूया, पुढचे 50 घेऊन या. फक्त जाताना व्हिडिओला लाईक करा, 100 लाईकचं टार्गेट ठेवूया. आणि तुमची एक गोड कमेंट, तुमची एक चांगली कमेंट नक्की करा मित्रांनो. थँक्यू सो मच.